भावांनी आज आंदोलन केले, टाकीवर चढून आंदोलन केले की हे सगळे मारेकऱ्यांना पकडण्यात आलेले नाही किंवा या संदर्भातली कारवाई ती झालेली नाही. टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा तशा पद्धतीचं आंदोलन परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्याला कडक आम्ही शासन करू. सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले, एकटा जो राहिलेला आहे त्यालाही लवकर अटक होईल. आणि मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे. आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे म्हणजे धनंजय मुंडेंच्याबद्दल विशेषतः त्याला कुठलाच पुरावा नाही. पुरावा जर असेल तर अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही. वास्तविक एवढ्यावर विश्वासाने आता हे वातावरण शांत राहण्याची आवश्यकता आहे. अद्याप पालकमंत्री नेमलेले नाही आहेत. काय नेमकं कुठं अडलेलं आहे? आणि साहेब याला जोडूनच प्रश्न, मागची टर्म तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला, मात्र यावेळी वेगळं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. जातीयवादी वातावरण दिसून येते. हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून तुमच्या नावाला थेटपणे विरोध होते. ठीक आहे, त्यांना ते करू द्या, त्याचा सवाल फारसा नाही. ही भूमी छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची आहे. कधीपर्यंत पालकमंत्रीचं 26 जानेवारीपूर्वी